ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहू शकाल आपण, नितेश आणि सागर. चला पंच सामना चालू करायचा आहे. अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज तयार राकेश कांबळे. पहिला षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज तयार राकेश कांबळे. आणि स्ट्राईकला असेल तो सागर. नॉन स्ट्राईकचा बॅट्समॅन पाहू शकाल तुम्ही मैदानामध्ये नितेश. गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या साईडने, बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज. आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर हा क्लासिक फटका दाखवतो. हा येतोय 4 धावांसाठी चौकार. हाफ चेंडूचा चेंडू होता आणि तो माग पाठवलाय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका दाखवून देतोय आपल्या बॅटमधनं सागर. पाव्या पुढील चेंडू त्याच्यासाठी. पुढील चेंडू सागरसाठी. गोलंदाज तयार राकेश. फुल टॉस चेंडू आणि हा फुल टॉस चेंडूला पाठवला सीमारेषा पार. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने धाव संख्येत भर झाली ती 10. चांगली फलंदाजी मानावी लागेल. बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेचलेत. हा फुल टॉस चेंडूवरचा फटका तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. पुन्हा गोलंदाज तयार राकेश. त्यापर्यंत 2 चेंडू टाकतो. 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू पाहूया. हा येतोय सीमारेषा पार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथनं मात्र राकेश्वर पहिला बॉल पासना मोठे फटके चढवण्याचा प्रयत्न चालू केला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल राहिलेले आहेत. पुन्हा गोलंदाज तयार राकेश. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि निर्धाव असा चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. कुठेतरी 3 मोठे फटके खाल्ल्यानंतर राकेश कुठं तरी गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय. हा चौथा चेंडू येतोय निर्धाव.
पुन्हा गोलंदाज तयार, अजूनही 2 चेंडू शिल्लक. हाफ टॅकरचा चेंडू, निर्धाव असा चेंडू, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकलेत राकेशने. आता शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक, पाव्या कोणाच्या नावावर पडतोय, गोलंदाज की बॅट्समन. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी हा उंचावर मारण्याचा प्रयत्न, पाहूया किती धावांसाठी येतोय. आणि हा येतोय 1 बाउंस चौकार. चौकाराने धावसंख्येत भर होते ती 20. धावसंख्या झाली ती 20. टपिओनचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार, सागर कांबळे. राकेश कांबळेचा छोटा भाऊ, मोठा भाऊ मैदानामध्ये आता गोलंदाजी करतोय. छोट्या भावाने कुठेतरी मोठे फटके जातात, तीच गोलंदाजी सागरला चांगली गोलंदाजी करावी लागते, कुठेतरी कमबॅक करावे लागेल गोलंदाजाला. आता जो स्ट्राईकला असेल नितेश, नॉन स्ट्राईकचा बॅट्समन उभा होता, आता तो स्ट्राईकला आणण्यात येतोय. अद्यापर्यंत तो एकही चेंडू खेळलेला नाहीये. गोलंदाज तयार, उंचावर मारण्याचा प्रयत्न, झेल खाली, पाहूया चांगल्या अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. अजयकडनं उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर होते ती 22. चांगली फिल्डिंग अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी पुन्हा गोलंदाज तयार, हा पाहूया, झेल खाली येतोय अजय आणि झेल होते जमिनीला दान. कुठेतरी कॅच पकडायची होती पण ती झेल सुटते अजयच्या माध्यमातून. आता स्ट्राईकला येतोय तो सागर, जो सागर आतापर्यंत 6 चेंडू आणि 20 धावेवर खेळतोय, तोच सागर. कुठेतरी कॅच पकडायची होती, प्रत्येकाला माहिती आहे जिथे कॅच सुटते तिथे मॅच मोठे फटकेच येतात. पुढील चेंडू सागरचा तयार, पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा एसटी उद्ध्वस्त होत्यात, पुन्हा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करण्याचा याच्यात आणि एसट्या उद्ध्वस्त. मान्यश्री प्रसादजी साहेब आले, त्यांना आम्ही मंचावर येण्याचे आमंत्रण करतोय. चांगली गोलंदाजी मानावी लागेल सागरकडनं. आतापर्यंत 3 चेंडू टाकतो आणि 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त करतोय. कुठेतरी गोलंदाजीचा कमबॅक होतोय. आता जो न्यू बॅट्समन मैदानामध्ये जाते तो रवी, एक लेफ्टी बॅट्समन जातोय मैदानामध्ये. लेफ्टी म्हणला तर घातकी बॅट्समन मानला जातो. टेनिस क्रिकेट लेफ्टी बॅट्समन म्हटला तर एक घातकी फलंदाज मानला जातो, तोच रवी. पाहूया आता मैदानामध्ये
स्ट्राईकला असेल. रवी टू सागर. पहिला चेंडू रवीसाठी. तिकडनं येतोय दिनेश. पाहूया उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. एक धावेने एकच धावेवर समाधान मानावे लागेल. तर स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय नितेशला. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. काय गोलंदाजी करतोय सागर. आतापर्यंत 4 चेंडू टाकले तर 4 चेंडूवर 4 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त करतोय. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. हा येतोय बॅक साईडला. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. पुन्हा गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. उंचावर मारण्याचा प्रयत्न. पावे दिनेश येतोय बॉल खाली उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. एक धावेने धाव संख्येत भर झाली ती 29. सागरने 6 चेंडू टाकलेत आणि 6 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केले आणि धाव संख्या झाली ती 29. एक गड्याच्या मोबदल्यात. शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज अजय टोपले. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अजय. पहिला चेंडू. पुन्हा एकदा खालना मारण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने कट केलेला चेंडू आणि एकच धाव. एक धावेवर समाधान मानावे लागेल. धाव संख्येत भर झाली ती 30. पुढील चेंडू. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. पाहूया प्रथमेश येतोय बॉल खाली. प्रथमेश इथनं अवक्याच्या बाहेर. दिनेश येतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली गोलंदाजी मानावी लागेल अजयकडनं. आतापर्यंत 2 चेंडू टाकताना 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा गोलंदाज तयार. स्ट्राईकला असेल तर रवी. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. राकेश येतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत 1 धाव. स्ट्राईकला इथे तो नितेश अद्याप 5 चेंडू केलाय. 5 चेंडू मध्ये 9 धावा बनवल्यात. उंचावर मारण्याचा प्रयत्न. पाहूया झेल खाली येतोय सागर कांबळे आणि झेल पकडतोय. चांगली अशी झेल पकडतोय सागर आणि इथे नितेशचा खेळ होतोय समाप्त. बॅक टू डगआउट.
आता नितेशची जागा भरून काढण्यासाठी जाते तो गणेश. धाव संख्या झाली ती 33 आणि शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. श्री सिद्धविनायक क्रिकेट संघ कारवणी दात्री संघामध्ये ही लढत चालू असते. पावा इथून कुठला संघ मजल मारतोय तो. पुन्हा गोलंदाज तयार अजय. उंचावर मारण्याचा प्रयत्न हा येतो. A1 क्वालिटीचा ब्रँडेड गणेशच्या बॅट मधून षटकार. आल्याच पहिल्याच बॉलवर दाखवतोय षटकार. संख्या झाली ती 39. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू टाकतोय अजयने. 5 चेंडूवर 10 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त करतोय. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल. पाहूया पुन्हा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार अजय आणि निर्धाव चेंडूची घोषणा. आता येणारे 18 चेंडूंनी 40 धावांची गरज असेल. धाव संख्येवर धावा लागल्या त्या दात्रीवाडी संघाच्या 39. हॅलो, थँक्यू सो मच. क्षमा असावी साहेब, आपण व्यासपीठावर आलात. आपल्या दुपारच्या सत्रामध्ये सरचे स्वागत आहे. आमदार चषक 2025 अगदी भव्य दिव्य आयोजन. आणि पाहू शका आपल्या व्यासपीठावर आमचे अगदी जवळील व्यक्तिमत्व आदरणीय माननीय श्री शिवसेना प्रमुख अर्थातच परब शेठजी परब साहेब. आपण पाहू शकाल प्रसादजी परब साहेब यांना पाहतो व्यासपीठावर विराजमान झाले दुपारच्या सत्रामध्ये. आपण पाहू शकाल साहेबांचा कटआउट लावला गेलाय. आपल्या मिड विकेट रिझल्टमध्ये साहेबांचा कटआउट पाहू शकाल. त्यांच्या बाजूला किशोरजी शेलार साहेब यांचं देखील कटआउट पाहू शकाल. अगदी दुपारच्या सत्रामध्ये पाहुण्यांचं आगमन अगदी आमच्या स्क्रीनवर कॅमेराने सरांना इथे कॅच केलं जात आहे. पाहू शकाल अगदी झूम केला गेला आहे आणि आपल्या स्क्रीनवर अगदी हसरा चेहरा पाहू शकाल आपण प्रसादजी परब साहेब यांचा. अगदी आमच्या वांगणे शहराचे शिवसेना शहर प्रमुख आपण अर्थातच प्रसादजी परब साहेब यांना पाहू शकाल. दुपारच्या सत्रामध्ये हजेरी लावली गेली आहे. आपण अगदी आपला मोलाचा वेळ दिला त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सरचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर आपण सत्कार करूया साहेबांचा. तर व्यासपीठावर उपस्थित आपले पाहुणे पाहू शकाल माननीय श्री आदरणीय संतोषजी मुकणे साहेब आदिवासी संघटनेचे अध्यक्ष. आपण पाहू शकाल संतोषजी मुकणे साहेब यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार केला जाईल. मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन मात्र साहेबांना सन्मानित केलं जाईल. पाहू शकाल अगदी दमदार व्यक्तिमत्व आमच्या वागणी शहराचं. नेहमीच त्यांचं प्रत्येक मॅचमध्ये सहकार्य असतं आणि प्रत्येक वेळेस कोणताही कार्य असू दे वांगणी कारभार विभागामध्ये साहेबांचा अगदी मोलाचा वाटा असतोय. आणि अगदी आमच्या शब्दाला मान देऊन अगदी आमंत्रण स्वीकारून साहेब व्यासपीठावर आले. त्यांचं देखील आपण दुपारच्या सत्रामध्ये सरचे स्वागत करूया.
पाहू शकाल अगदी मायेची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल. आदरणीय माननीय श्री संतोषजी मुकणे साहेब यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करूया. तर साहेबांचं देखील अगदी आपण मनापासून आभार मानूया. अगदी मुरबाड टोकावड्यावरून साहेब आपल्या व्यासपीठाला आपल्या स्पर्धेला भाग देण्यासाठी आले. संतोषजी मुकणे साहेब त्यांच्या हस्ते आपण इथे सत्कार करू शकता. मायेची शाल आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सत्कार करतोय. त्याच दरम्यान प्रेमाचा पुष्पगुच्छ आपण पाहू शका साहेबांना इथे सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. अगदी आपण आपला मोलाचा वेळ दिला. तर आता पुढचा धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो माननीय श्री आदरणीय जीवनजी चिडा सर, अर्थातच महाराष्ट्र पोलीस. हॅलो, थँक्यू सो मच विजयजी ढोके सर. या ठिकाणी पाहायला गेलं तर 88चा सामना देखील आपल्या भेटीस आलाय. एका साईडनं विचार केला तर दात्रीची वाडी आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर स्वतः आयोजकचा संघ अर्थात सिद्धिविनायक काराव संघ. प्रथमतः फलंदाज देखील दात्रीची वाडी संघानं तब्बल 40 धावा 39 धावा कुठल्या आणि 40 धाब्यांचं मात्र टार्गेट. समोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकचा विचार केला तर राकेश क्षमा असावी. स्ट्राईकचा विचार केला तर मनोज. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर राकेश. गोलंदाज मार्कवर नितेश. 40 धाब्यांचं टार्गेट डोळ्यासमोर. महत्वाची लढत. कोणता संघ जिंकेल हे देखील सांगता येणार नाहीये आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश करेल यामध्ये मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू मात्र पटका पसला गेलाय. स्वतः गोलंदाज आलाय. काय घडेल काय बिघडेल या ठिकाणी घडलं जातं. विकेट आणि विकेटचं पहिलं धक्का क्रमांक लागतोय. पहिलं बॅक टू द आउट मनोज. चांगला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र आकाशामध्ये उडाला. 38च्या आतमध्ये स्वतः गोलंदाजानं मात्र जेल मात्र कॅरी केला. पकडला जातोय जेल आणि संपुष्टात येतोय मनोजचा खेळ. महत्वाचा सामना आणि या सामन्यामध्ये नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. या प्रथमेशनं पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपलातून फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र सुपर क्षमासभी तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल केलं. आणि पाहूया या तिसरा सामना, तिसऱ्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. प्रथमेशच्या माध्यमातून पूर्ण जबाबदारी या प्रथमेशवर आहे. षटकार चौकार मारण्याची क्षमता देखील या प्रथमेशकडे आहे. जर का सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रथमेश या फलंदाजाला देखील आपला बल्ला मात्र चालवावा लागेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. मैदानामध्ये पक्की पाठवायचे. खऱ्या अर्थानं स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. या स्पर्धेचा विचार केला तर खऱ्या अर्थाने 4 दिवसांची स्पर्धा. आमदार चषक 2025 पर्व 7वं आणि या 7व्या पर्वामध्ये पाहायला गेलं तर शेवटचा आणि अंतिम दिवस. आणि या शेवटचा दिवस म्हटलं तर भरपूर प्रमुख पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवून गेलेत. अजूनही काही भरपूर मान्यवरांची उपस्थिती मात्र मुख्य व्यासपीठामध्ये आहे. आणि तमाम पाहायला गेलं तर या मैदानामध्ये तुडुंब भरलेली प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. चला मैदान मोकळं करायचे. पक्कीवाले आपण मैदान सोडायचंय. अंतिम टप्प्यातली लढत पाहूया कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरेल. 40 धाब्यांची गरज आहे. प्रथमतः फलंदाजी केली दात्रीची वाडी संघाने. 39 धावा कुठल्या. ओहो बनाडवेक पंचांना बुमरा करण्याचं काम केलं.
परंतु खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पंच देखील चांगले आहेत, भरपूर अनुभव देखील आहे क्रिकेटचा. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर चापेवाडी एक्सप्रेस अर्थात सुनील शीतला पाहतोय. आणि स्क्वेअर लेगच्या पंचामध्ये जर विचार केला तर काराव गावातील प्रकाशला पाहतोय. हा चेंडू देखील चांगला आहे, भन्नाट भन्नाट वेग. दात्रेजीवाडी संघाला देखील ठाऊक आहे सामना महत्वपूर्ण आहे, लढत महत्वाची आहे आणि या लढतीमध्ये मात्र दोन्ही संघाला मात्र लढणं गरजेचं आहे. इज या ठिकाणी काय डिसिजन पंच? इज व्हाईट. हा चेंडू देखील चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील होईल सिंगल कंप्लीट. दाबलकचा विचार केला, दाबलक जाऊन पोहोचलं जातं 1-2 या अंकावर. जरूर नितेश जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी देखील हाताळताना पाहतोय. पहिल्या चेंडू मात्र गोल्डन विकेट मनोज सारख्या फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा दाखवला. त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल. अजून पाहायला गेलं तर 2 चेंडू उर्वरित आहे. हा चेंडू चांगला आहे, सरळ रेषेत केला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. चांगले शतरक्षक पाहायला मिळतं. फेकी देखील सुंदर आहे आणि पॅकअप देखील चांगलं पाहायला मिळतं. कारण दात्रीचीवाडी संघाला देखील ठाऊक आहे काराव संघ आहे, घरच्या मैदानावर खेळतोय, जर तरला महत्व नाहीये. प्रथमेश सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, दहशत निर्माण होईल. जर का चेंडू जर बॅटला स्पर्श झाला तर चेंडू नक्कीच सीमारेषा बाहेर धाडला जाईल. या ठिकाणी हो, या ठिकाणी काय घडलं जात आहे? पंचांचा स्विंगर पाकाच्याकडे, फलंदाज होईल बाद, धक्का क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू द आउट प्रथमेश. ज्या प्रथमेशवर मात्र पूर्ण जबाबदारी होती ती जबाबदारी देखील पेलता आली नाहीये. लेग फोर्सच्या साहाय्याने देखील फलंदाज होतोय बाद, धक्का क्रमांक लागेल दुसरं. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सागर. खऱ्या अर्थानं सागरचा विचार केला तर 3 चेंडूवर 3 षटकार टोकणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणि खऱ्या अर्थानं जर जबाबदारी घ्यायची असेल तर पूर्ण जबाबदारी मात्र सागरला आपल्या खांद्यावर मात्र घ्यावी लागेल, जर का हा सामना जिंकायचा असेल तर. महत्वपूर्ण सामना आहे, महत्वाची लढत आहे आणि दोन्ही संघाला देखील ठाऊक आहे लढणं गरजेचं आहे आणि या सामन्यामध्ये मात्र लढावं लागेल. नवीन गोलंदाज मार्कवर. मॅनेटी पॉवरचं पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर अर्जुन. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 3 धावा खर्च केल्या, 2 फलंदाज देखील तंबूच्या आसऱ्यावर. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज विजयासाठी सिद्धिविनायक काराव संघाला. शाखचा विचार केला तर राकेश. चला सामना फीडअप करायचंय पंच. अजून सेमीफायनल 2 दुसरं अशी लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. हो, फटका फसला गेलाय, कॉलिंग महत्वाची होती. बघा मित्रांनो, जेव्हा झेल आकाशामध्ये असतो तेव्हा कॉलिंग महत्वाचे असते, कारण कुठल्याही खेळाडूवर जेव्हा दुखापत झाली तर आयोजक जबाबदार नाहीये. सोपा झेल होता, कॅरी करता आला नाहीये आणि मी तर म्हणेन हा झेल तर एसटी रक्षकाचा नव्हता.
हो बॅटच्या रिडिंग पट्ट्यात का सागरला बोलावलं गेलं हे देखील चांगलं उत्तर पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर टोकलाय सागरनं षटकार दाबलक जाऊन पोहोचले. दादा 2 बाद 10 धावा. सागर मात्र आलेल्या स्ट्राईकवर मात्र षटकार टोकतोय. जणू वाटलं की हा फलंदाज हा खेळाडू ड्रेसिंग रूम मध्ये मात्र सेट होऊन गेला की काय, कारण पहिला चेंडू खेळतोय सागर. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट मोठा फटका देखील खेळून काढलाय. ओहो हा चेंडू देखील चांगला आहे. बन्नाट वेग क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. आडवा तिडवा मात्र या ठिकाणी फटका सजवला जातोय, परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. हा चेंडूचा विचार केला हा चेंडू देखील निर्धाव आला. जशाच तसं उत्तर षटकार टोकला. षटकाराचं उत्तर निर्धाव चेंडून दिलं गोलंदाजानं आणि पुन्हा उत्तर दिलं सागरनं षटकारानं. हा चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय सागरच्या बॅट मधून षटकार. अजून विचार केला बघा आयोजक आपण चेंडू द्यायचे. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. बघा लहान मुलं आपण टॉस बॉक्स खाली करायचंय. छोटे छोटे मुलं आहेत बाळांनो, आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स खाली करायचंय, कारण शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. भरपूर पाहुणे येतील, त्यांचं देखील त्या ठिकाणी याची मान सन्मान देखील केला जाईल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी लढत पाहायला मिळते. सागर सारख्या फलंदाजाच्या नावाचं वादळ निर्माण झालंय आणि त्या वादळाला मात्र कसं शांत केलं जाईल याचं मात्र प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये दात्रीची वाडी संघाकडून. गोलंदाज आहे गोलंदाज मार्कवर अर्जुन. जरूर 13 धावा खर्च केल्यात, 4 चेंडू पैकी केलेत, 2 षटकार 1 सिंगल. येणाऱ्या चेंडूवर मात्र कशा प्रकारे असेल. ओहो हा चेंडू देखील तडम्यांच्या दिशेनं. अजूनही शेवटचा चेंडू. 7 बॉल 20 धाब्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल, येणार वेल आणि काल टरवेल. हाय व्होल्टेज सामना. जसं क्षेत्र बदलत जात तसं सामना देखील बदलत जातोय. इट इज वाईट. 7 चेंडू 19 धाब्यांची गरज. समोर सागर आहे. दडपण निर्माण झाला अर्जुन या गोलंदाजावर, कारण सागर या फलंदाजाला कसं रोखलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचाने रिव्ह्यू काय असेल ते देखील या ठिकाणी कळवलं जाईल. हेच सुनील शिद आपण व्यासपीठामध्ये यायचे. पंच इस तत्पूर्वी आपण पाण्याची व्यवस्था करायच्या मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंना पाण्याची गरज आहे.
एस या ठिकाणी पाहायला गेलं तर नॉट आउट. एस खऱ्या अर्थानं चेंडू जरूर एष्टिकांना स्पर्श झालाय, परंतु बेल्स मात्र पडल्या नाही आहेत. त्यावेळेस जर पाहायला गेलं तर बॅट क्रॉस लाईन मात्र एंड झाले होते. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला. गोलंदाज मार्कवर तुषार. 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. स्ट्राईक वर पाहायला गेला तर सागर. 17 धाब्यांची गरज आहे. एकच रन घेतली. हे क्षमा असावे. 18 धाब्यांची गरज. सहा चेंडू 18 धाब्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. गोलंदाज सज्ज तुषार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र आगाश केलाय या सागरनं. पहिला चेंडू मात्र भिरकावून दिलाय सीमारेषा बाहेर. 5 चेंडू 12 धाब्यांची गरज. जो पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आलाय. तुषारचं देखील षटकारानं स्वागत केलंय या सागरनं. सागरनं जर अजून 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फटका फसला गेलाय. या ठिकाणी घडलं काय, जणू मॅच सोडली की कॅच सोडली हे देखील आपल्याला सांगता येत नाहीये. सोपा जेल होता. ज्या खेळाडूचं मात्र या ठिकाणी वर्षाव चालू होतं षटकार आणि चौकाराचं, त्याच खेळाडूचं मात्र जेल मात्र जमिनीला दान केलं. जणू या जेलची किंमत मोजावी लागेल दात्रीची वाडी संघाला, कारण हाय व्होल्टेज सामना आहे. मोठा खेळाडूचं जेल उडालं होतं. अजून विचार केला तर दाबलक जाऊन पोहोचलं तर 2 बाद 30 धाब्यावर. अजूनही 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. ज्या खेळाडूची गरज होती जलबाद करायची तो जल जरूर उडाला होता, परंतु जेल मात्र कॅरी करता आला नाहीये. असं वाटलं जेल सोडला की हा सामना सोडला. सोपा जेल होता. कॅरी करण्याची संधी देखील होती, कॅरी करता आली नाही. या ठिकाणी मात्र रिव्ह्यू या ठिकाणी चेक केला जातोय. जो निर्णय असेल तो देखील दिला जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये. चेंडू आहे वाईट. अजूनही 4 चेंडू 9 धाब्यांची गरज. स्ट्राईक वर सागर. ज्या खेळाडूची झेल उडाली होती, झेल जमिनीला दान केली, त्या खेळाडूला मात्र जीवदान मिळालं. हा चेंडू देखील अभंतर. वाईट यार्कर मारण्याचा प्रयत्नात जर पाहायला गेला तर लाईन देखील भटकली जाते. 4 चेंडू 8 धाब्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना आणि अशा सामन्याला मात्र चुका महागड्या ठरू शकतायत. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर हीच लाईन मात्र ठेवायची होती, परंतु तसं काही या ठिकाणी घडलं नाहीये. वारंवार मात्र खराब चेंडू.
3 चेंडू 8 धाव्यांची गरज. समीकरण येऊन ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. हृदयाचा टोका वाढेल असा सामना रंगात येईल यामध्ये मात्र शंका नाहीये. कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर हा सामना देखील भन्नाट आणि भन्नाट आटातटीचा. आटातटीचा सामना आपल्या बेटीस झालाय. करो या मरो. या ठिकाणी षटकार टोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय मुकणे साहेबांकडनं. सागरसाठी सुवर्ण संधी. ओहो पटका जरूर आहे परंतु त्या ठिकाणी पाहायला गेला तर षटकार जातोय. धावफलक जाऊन पोहोचलं 38 या धावसंख्येवर. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. सामना आवडला तर टाळ्या व्हायला हव्यात मित्रांनो. 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. फलंदाज आहे सागर. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत सामनाचा निकाल देखील लागला जात नाहीये. जड तरला महत्व नाहीये मित्रांनो. खेळ क्रिकेटचा आहे. शेवटचा चेंडू हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. दोन्ही संघाच्या पाशा पासपूस करत असतील मित्रांनो. शेवटचा चेंडू आहे. एका दोन धाव्यांची गरज आहे. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. ओहो या ठिकाणी घडलं काय. या ठिकाणी घडलं काय. विजयी संघ निधाव चेंडू आलाय आणि विजय प्राप्त झाला दात्रीची वाडी संघाचं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजच्या दिवसातील सुपर 4 मध्ये जाणारा संघ असेल तर दात्रीची वाडी हा संघ आहे. मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरलाय सागर.